प्रेज द लॉर्ड. प्रभूला धन्यवाद असतो. खरोखर तो जिवंत देव, ज्या देवानं तुम्हाला आणि मला मृत्यू छायेच्या दुरुतून वाचवलेला आहे आणि तो त्याच्या नावासाठी आम्हाला नीतिमार्गाने चालवितो, असा तो परमेश्वर, असा तो देव पुन्हा एकदा आपल्यामध्ये हजर आहे. आणि खरोखर देव चांगला आहे. बायबल मला सांगतं त्याची करुणा आणि त्याची दया ती सदैव आहे. कारण तो देव आमची काळजी घेतो, तो देव आमचा सांभाळ करतो, तो देव, तो परमेश्वर आम्हाला सर्व प्रकारच्या विनाश गर्तेतनं वाचवणारा तो देव आहे. आणि असा देव, असा परमेश्वर हा आपल्यामध्ये हजर आहे. आणि आज संपूर्ण जगभर पिताचा दिवस म्हणजेच फादर डे हा दिवस सर्वत्र सर्व ठिकाणी साजरा केला जात आहे. आणि आजच्या दिवसामध्ये एक वडील, एक बाप, ज्याला अत्यंत अशा प्रकारचा सन्मान दिला जात आहे. आणि हा सन्मान काय, हा मान का त्या व्यक्तीला मिळालेला आहे? कारण बायबल मला सांगतं की पोटचं फळ ही देवाची देणगी आहे. आणि एक बाप तेव्हा होतो ज्यावेळेस परमेश्वर देव त्या बापाला बाप होण्याचा आशीर्वाद देतो. आणि म्हणून मला तुम्हाला सांगू द्या की पोटचं फळ म्हणजेच केवळ बाप होण्याचा आशीर्वाद हा केवळ परमेश्वर देणारा देव आहे. आणि देव दिल्यापासून कोणाला मिळत नाही. आणि परमेश्वरानं हा आशीर्वाद, हा सन्मान, हा मान त्या बापाला दिलेला आहे. आणि म्हणूनच आज फादर डे म्हणून सर्वत्र, सर्व ठिकाणी, सर्व जगभर साजरा केला जात आहे. प्रभूची स्तुती असो, हा देवाला दिलेला आशीर्वाद आहे. आणि म्हणून आज प्रत्येक जो बाप आहे त्या बापानं बारकाईनं ऐकावं देवाचं वचन. आज त्यांच्यासाठी काय, एक पिता, एक बाप हा कशा प्रकारे असला पाहिजे, कोणते गुणधर्म त्या बापामध्ये असले पाहिजे. हा पवित्र शास्त्रामध्ये अनेक असे बाप होऊन गेलेले आहेत की जे उत्तम उदाहरण म्हणून आपल्या लेकरांसमोर आहे. उत्तम उदाहरण. जर याकोबाचं उदाहरण घेतलं तर याकोब याच्याद्वारे जे 12 वंश निर्माण झालेले आहेत, त्या 12 वंशासाठी, त्या 12 पुत्रांसाठी आपला बाप याकोब हा एक उत्तम अशा प्रकारचं उदाहरण होतं. अब्राहमाचं उदाहरण घ्या, इसाकाचं उदाहरण घ्या, आणि असे अनेक उदाहरण पवित्र शास्त्रामध्ये आहे की आपल्या लेकरांसाठी बाप हे आशीर्वादाचं कारण ठरलेलं आहे. आणि त्या बापांमध्ये उत्तम असे गुणधर्म होते. आणि म्हणून मला तुम्हाला सांगू द्या, तो बाप आशीर्वादित झाला. पण बायबल मला सांगतं बापासोबत, वडिलांसोबत लेकरं देखील आणि त्यांची कुळं देखील आशीर्वादित झालेली आहे. देवाच्या लोकांना मला तुम्हाला सांगू द्या, निर्गमनचा ग्रंथ याचा 20व्या अध्यायामध्ये असते, पहिल्या वर्षामध्ये लिहिलं आहे, माझी आज्ञा कोण पाळणार आहे तर त्याच्या देवाच्या लोकांनो हजारो पिढ्यांवरती परमेश्वर दया करणारा देव आहे. आणि म्हणून मला तुम्हाला सांगू द्या, एक बाप जो परमेश्वराचं भय बाळगून जीवन जगणार आहे, देवाच्या सानिध्यामध्ये आपला वेळ घालवणार आहे, देवाच्या वचनाप्रमाणे चालणार आहे, मला तुम्हाला सांगू द्या, तो बाप आशीर्वादित होतोच होतो. त्या समवेत त्याची लेकरं हजारो पिढ्यांवरती देवाच्या लोकांना मला तुम्हाला सांगू द्या आशीर्वादित होणार आहे. बाप हा मान केवळ परमेश्वराकडनं मिळणार, लक्षात ठेवा देवाच्या लोकांना. आणि जेवढे बाप आहे, जेवढे पिता आहे, जे ऐकत आहे त्यांनी नीट ऐका, बाप कशा प्रकारे असावा. का अब्राहम आशीर्वादित झाला, का इसहाक हा बाप म्हणून आशीर्वादित झालेला आहे, का दावीद हा आशीर्वादित
आस्वादित गुण देवाची बायबल सांगतो, देवाची लोकं तो वयस्कर गुण तो मिळाला आहे, तो उत्तम अशा प्रकारचा बाप होऊन गेलेला आहे. ही जी पवित्र शास्त्रामधले जी हिरोज आहेत, जे बाप आहे, जे वडील, जे पिता होऊन गेलेले आहेत, त्या पितांना, त्या बापांना मी हिरोज म्हणतो, कारण ते आपल्या मुलांसाठी, आपल्या परिवारासाठी हिरो होते, ते आस्वादित झालेले आहे. आणि म्हणून बापामध्ये एका पित्यामध्ये कुठल्या क्वालिटीज असल्या पाहिजे, त्या क्वालिटीज आज या फादर डेच्या दिवशी आज आपण पाहणार आहोत. फादर डे संपूर्ण जगभर हा दिवस साजरा होत आहे. आणि म्हणून बाप हा आस्वादित केव्हा होणार आहे, ज्याच्यामध्ये उत्तम असे गुण असणार, आणि तेच गुण आज आपण पाहणार आहोत. आणि पहिला जो गुणधर्म कुठल्या बापामध्ये असला पाहिजे, तो पहिला गुणधर्म म्हणजे देवाच्या कोण बापामध्ये असला पाहिजे, तो गुणधर्म म्हणजे नीतिसूत्रे. याचा 22वा अध्याय आणि त्याचं 6वं वचन या ठिकाणी आपण वाचणार आहोत. नीतिसूत्रे याचा 22वा अध्याय आणि त्याचं 6वं वचन या ठिकाणी आपण वाचूया. जर कुणाला भेटला असेल तर कृपा करून लवकर वाचा. नीतिसूत्रे याचा 22वा अध्याय आणि 6 वचन. यस, या ठिकाणी असं लिहिलंय, मुलाच्या स्थितीस अनुरूप असे शिक्षण त्याला दे, म्हणजे वृद्धपणीही तो त्यापासून परावृत्त होणार नाही. यस, काय लिहिलं बरं, वाचा पुन्हा एक वार. मुलाच्या स्थितीस अनुरूप असे शिक्षण, मुलाच्या स्थितीस अनुरूप असे शिक्षण त्याला दे, म्हणजे वृद्धपणीही तो त्यापासून परावृत्त होणार नाही. देवाच्या लोकांनो, आणि मला तुम्हाला सांगू द्या, बायबल मला सांगतं एक बाप कसा असला पाहिजे, त्याचं पहिलं उदाहरण आणि पहिलं कारण म्हणजे पवित्र शास्त्र मला सांगतं एका बापामध्ये आणि जे गुणधर्म असले पाहिजे, ती गुणधर्म म्हणजे एक बाप देवाचे लोकं आपल्या मुलांसाठी, आणि मग शिक्षक असला पाहिजे आपल्या मुलांसाठी, तो मार्गदर्शक असला पाहिजे. पवित्र शास्त्रामध्ये लिहिले आपल्या मुलाच्या स्थितीस अनुरूप असे शिक्षण त्याला दे. शिक्षण देणं म्हणजेच काय, आपल्या मुलाला मार्गदर्शन करणं, आपल्या मुलाला मार्ग दाखवणं, आपल्या मुलाला दिशा दाखवणं. देवाच्या लोकांना एक बाप त्याच्यामध्ये कुठली गुणधर्म असला पाहिजे, तो पहिला गुणधर्म म्हणजे बाप आपल्या मुलांचा शिक्षक म्हणजेच काय, मार्गदर्शक झाला पाहिजे, तो मार्ग दाखवणारा असला पाहिजे. आणि मुलाच्या स्थितीस अनुरूप असे शिक्षण त्याला दे, असं बायबल मला सांगतं. हे आमचं कर्तव्य आहे, हे एका बापाचं कर्तव्य आहे की योग्य मार्गाने जाण्यासाठी आपल्या मुलांना मार्गदर्शन करावं. हे बापाचं कर्तव्य आहे. दाविदानं तेच केलं. दाविदानं आपला मुलगा जो शलोमोन आहे त्याला त्याच्या स्थितीस अनुरूप असं त्याला मार्गदर्शन केलं, त्यानं त्याला शिक्षण दिलं. आणि बायबल सांगतं, शास्त्रामध्ये लिहिलं आहे की बायबल सांगतं की शलोमोन आपल्या बापाप्रमाणे परमेश्वराला बिलगून राहिला, देवाच्या मार्गात तो चालला, देवाच्या इच्छेप्रमाणे तो वर्तलेला आहे, तो वागलेला आहे. आणि म्हणून मला तुम्हाला सांगू द्या की वृद्ध काळी तोंड जो आहे देवाच्या कृपेने तो आस्वादित झालेला आहे, आणि तो आपल्या मार्गापासून परावृत्त म्हणजेच काय, तो फिरला नाही. आणि म्हणून मला तुम्हाला सांगू द्या, हे आमचं कर्तव्य, हे एका बाबाचं कर्तव्य आहे की त्यानं मुलांना योग्य मार्गाने चालण्यासाठी मार्गदर्शन करावं,
त्याला मार्ग दाखवावा, त्याला शिक्षण द्यावं, म्हणजे देवाचे लोक आपली मुलं ही आशीर्वादित होणार आहे. देवाच्या लोकांना मला तुम्हाला सांगू द्या, योग्य मार्ग निवडण्यासाठी आम्ही त्यांना दिशा दाखवावी, कारण चुकीच्या मार्गावरती मुलं लवकर जातात. देवाचे लोक सध्याचा काळ असा आहे की मला तुम्हाला सांगू द्या की जी मुलं आहेत ती चुकीचा मार्ग निवडण्यासाठी मागं पुढं पाहत नाही, लवकर चुकीच्या मार्गावरती देवाचे लोक अनेक मुलं गेलेली आहेत, आपण पाहिलेली आहेत. पण मला तुम्हाला सांगू द्या, योग्य मार्ग निवडण्यासाठी एका बापानं त्यांना मार्गदर्शन करावं, त्यांना शिक्षण द्यावं, त्यांना टीचिंग द्यावी, आणि ज्यावेळेस त्यांना योग्य शिक्षण, योग्य मार्ग निवडण्यासाठी मिळणार आहे, ते योग्य मार्गाने पुढे जातील. आम्ही म्हणाल का मोठे हालेलुया, प्रेज द लॉर्ड. एक बाप कसा असावा? एक बाप आपल्या मुलांना योग्य दिशा दाखवली पाहिजे. हालेलुया. मग ही दिशा त्यांच्या आयुष्यामध्ये नोकरी निवडण्यासंबंधी असो किंवा आयुष्यामध्ये कुठलं उत्तम असं प्रकारचं क्षेत्र निवडण्यासंबंधी असू द्या किंवा लग्नासंबंधी असू द्या, कुटुंब कसं चालवावं त्यासाठी योग्य देवाचे लोक अशा प्रकारच्या गोष्टी असू द्या, आणि योग्य ते मार्गदर्शन आपल्या मुलांना केलं पाहिजे. हे कर्तव्य, हे एका बाबाचं कर्तव्य आहे. आणि निर्गमाचा ग्रंथ याचा 20वा अध्याय आणि 12 वचनामध्ये लिहिले आहे की ही एक आज्ञा, 10 आज्ञांपैकी एक आज्ञा. वाचूया निर्गमाचा ग्रंथ याचा 20वा अध्याय आणि 12 वचन. फास्ट. आपल्या बापाचा व आपल्या आईचा मान राख. आपल्या बापाचा व आपल्या आईचा मान राख. म्हणजे जो देश परमेश्वर तुला देत आहे, तुझा देव परमेश्वर तुला देत आहे. लक्षपूर्वक आहे का? म्हणजे जो देश तुझा देव परमेश्वर तुला देत आहे त्यात तू चिरकाळ राहशील. त्यामध्ये तू चिरकाळ राहशील. म्हणजे तुझ्या आयुष्याची दोरी ही वाढणार आहे. आयुष्य आपल्या मुलांचं वाढणार आहे. हे केव्हा होणार आहे? देवाच्या लोकांनो, बापांनो, मला तुम्हाला सांगू द्या, आपल्या मुलांचं आयुष्य कधी वाढणार आहे? ज्यावेळेस आपल्या मुलांना आपण योग्य ते मार्गदर्शन करू, योग्य ते शिक्षण देऊ, आपल्या आईचा आणि बापाचा मान सन्मान करण्यासाठी ज्यावेळेस आपल्या लेकरांना आपण शिकवू, लेकरांना आपण मार्गदर्शन करू, लेकरांना आम्ही टीचिंग देऊ, ज्यावेळेस बायबल मला सांगतो जो देश मी तुला देत आहे त्या देशामध्ये तू चिरकाळ राहावं, आयुष्यभर राहावं. सर्व मला तुम्हाला सांगू द्या, देवाची लोक ही देवाची इच्छा आहे की आपल्या लेकरांचं आयुष्य वाढावं. हे कधी होणार आहे? ज्यावेळेस आपले लेकरं बापाचा आणि आईचा सन्मान करायला शिकतील. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मोठ्या म्हणा हालेलुया. आपली लेकरं ही कधी आशीर्वादित होणार? ज्यावेळेस बाप आपल्या मुलांना, आपल्या लेकरांना बापाचा आणि आईचा सन्मान करायला ज्यावेळेस शिकवतील त्यावेळेस आपल्या लेकरांच्या आयुष्याची दोरी ही वाढली जाणार आहे. आमेन म्हणा. प्रेज द लॉर्ड. किती अद्भुत आहे, फार सुंदर त्या वचनामध्ये लिहिले आहे की आपल्या आईचा व आपल्या बापाचा मान राख. म्हणजे जो देश तुझा देव परमेश्वर तुला देत आहे त्यात तू चिरकाळ राहशील. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजेच काय हो, तू शेवटपर्यंत, मरेपर्यंत त्या देशाचा, त्या भागाचा, त्या ठिकाणाचा, त्या आस्वादाचा उपभोग घेशील. आमेन. चिरकाळ झाल्याचा अर्थ काय की मरेपर्यंत ज्या आस्वाद तुला दिलेले आहेत त्या आस्वादांचा उपभोग घेशील. आमेन. प्रेज द लॉर्ड. असा कुठलाच बाप मी आजपर्यंत पाहिलं नाही की आपल्या मुलांसाठी त्या बापानं काही करून तो गेला नाही. एखाद्या बापाला जर विचारलं का हो कोणासाठी कमवता, नाही, बायका लेकरांसाठी कमवता. कुठलाच बाप स्वतःसाठी कमवत नाही. स्वतःची मौज हौस
व्हावी यासाठी तो कमाई करत नाही. त्याची कमाई केवळ आपल्या लेकरांसाठी असते, आपल्या मुलांसाठी असते. आपल्या मुलांसाठी तो झटत असतो, आपल्या मुलांसाठी तो राबत असतो, आपल्या मुलांसाठी तो कष्ट करत असतो. आणि म्हणून मला तुम्हाला सांगू द्या बापांनो, सांगू द्या की आपली जी कमाई आहे त्या कमाईचा उपभोग मरेपर्यंत आपल्या लेकरांना देवाची लोकांना घेऊ द्यायचा. तर मला सांगू द्या आपल्या मुलांना आईचा आणि बापाचा मान कसा करावा राखावा याचं शिक्षण बापाला दिलं पाहिजे. आमेन. प्रेज लॉर्ड. ती दिशा दाखवावी, ते मार्गदर्शन आम्ही करा. आईचा आणि बापाचा मान राखल्यानं देव कोणता आशीर्वाद देतो. प्रेज लॉर्ड. आमच्याकडे सर्व काय, आमच्याकडे धन आहे, दौलत आहे, गाडी आहे, बंगला आहे, फ्लॅट आहे, फिक्स डिपॉझिट आहे, भरपूर पैसा आहे, मालमत्ता आहे, सगळं काय. पण आयुष्यच नाही तर त्या गोष्टीचा काय लाभ आहे का? यस, काय काय आमच्याकडे सगळं काय पण आयुष्यच नाही. आज आपण पाहतो देवाच्या लोकांनो, मी खूप श्रीमंत लोक पाहिलेले आहेत की ज्यांनी भरपूर कमाई केली, पण या आजारामध्ये त्या कोरोनाच्या काळात अनेक लोक सोडून गेले, हे जग सोडून गेले, त्यांचा पैसा मागे राहिला. आणि काही परिवार मरण पावले ते आपण पाहिलेले आहे. कुठल्या गोष्टीचा उपभोग त्यांनी घेतला? आमच्याकडं पैसा आहे, दौलत, सगळं काय, पण मला तुम्हाला सांगू द्या देवाच्या लोकांनो, पण आमच्याकडे जर आयुष्यच नाही, आमच्या आयुष्याची दोरी ही खुंटली गेली, कमी झाली, तर आम्ही आमच्या आशीर्वादांचा लाभ घेऊ शकत नाही. पण आम्हाला आमच्या लेकरांना जर आपल्या कमाईचा, आपल्या देवाच्या आशीर्वादांचा जर उपभोग घ्यावायचा, तर मला तुम्हाला सांगू द्या आपल्या मुलांना, आपल्या लेकरांना आम्ही आपल्या आईचा आणि बापाचा मान राखण्यासाठी आम्ही शिक्षण दिलं पाहिजे, शिकवलं पाहिजे, टीचिंग दिले पाहिजे, मार्गदर्शन केलं पाहिजे, म्हणजे त्यांचं आयुष्य हे वाढणार आहे. आमेन. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आशीर्वादाचा उपभोग आपल्या लेकरांना घेता आला पाहिजे. पवित्र शास्त्रामध्ये दाविदा संबंधानं मी पवित्र शास्त्र मागील आठवड्यात वाचत होतो. दावीद देवाला चिटकून राहिला, बिलगून राहिला. आणि ज्यावेळेस तो तरुण होता, कोवळ्या वयाचा होता, तेव्हापासून दावीद देवाचं भय बाळगत होता. आणि पवित्र शास्त्र सांगतं की दावीदाला त्याचा आशीर्वाद त्याला मिळाला. देवानं त्याला धुळीतून उचललं, अधिपतीच्या पंक्तीत बसवलं, दावीद राज्य करू लागला. आणि जेवढं त्याला कमवलं, बायबल सांगतं जेवढं त्याला कमवलं, मला तुम्हाला सांगू द्या दावीदानं लोक कमवली, दावीदानं मालमत्ता कमवली, दावीदानं नातेवाईक कमवले, दावीदानं मित्र कमवले. योनाथाना सारखा उत्तम मित्र, जो दावीदाच्या जीवाला जीव देणारा, प्राण देणारा, त्याच्यासाठी सर्वस्व अर्पण करणारा असा मित्र दावीदानं कमवला. असा एक नाही तर अनेक मित्र होते. मित्र कमवले, नातेवाईक कमवले, लोक कमवले, सैन्य त्यानं कमवले, दौलत कमवली, मालमत्ता कमवली. मला तुम्हाला सांगू द्या त्या दावीदानं आपल्या मुलांना बापाचा आणि आईचा मान करायला शिकवलं. मला तुम्हाला सांगू द्या देवाचे लोकांना शर्मनानं बापानं कमवलेल्या सर्व आशीर्वादांचा उपभोग त्यानं मरेपर्यंत देवाचे लोक उपभोगलेले आहे. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हे केवळ मान राखण्यामुळे. शर्मनाचं आयुष्य वाढलं, त्यानं उपभोग घेतला बापानं कमवलेल्या सर्व गोष्टींचा. जी मित्र दावीदानं कमवली ती शल्मोनाला मिळाली आहे.
ते आता शमूएलला मार्गदर्शन करतात. जे सैन्य दाविदानं खवले ते सैन्य आता शमूएलच्या बाजूने उभं आहे. जे नातेवाईक दाविदानं खवले ते आता शमूएलच्या मागे उभे आहेत. हा किती स्वार्थ, त्याचा उपभोग शमूएल घेत आहे. मग हे कधी होणार आहे? ज्यावेळेस आपल्या मुलांना आम्ही मान, आईचा बापाचा मान करायला शिकू, त्यावेळेस तो देव आपल्या मुलांना आशीर्वादित करणार आहे, त्यांचं आयुष्य तो वाढवणार आहे. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आईचा आणि बापाचा मान करायला शिकवा. बाप आध्यात्मिकरित्या जर आम्ही पाहिलं, आमचा बाप म्हणजे ज्या मंदिरात ज्या चर्चमध्ये आम्ही जातो तो आमचा बाळक, हा आमचा आध्यात्मिक पिता आहे. त्याचा देखील आम्ही मान करायला, मान राखायला आम्ही आमच्या मुलांना शिकवलं पाहिजे. म्हणजे आमच्या लेकरांचं आयुष्य काय होणार आहे? वाढलं जाणार आहे. आम्ही म्हणाल का? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बाप म्हणजे ज्या चर्चमध्ये आम्ही जातो, ज्या मंडळीत आम्ही जातो, त्या मंडळीचा पुढारी पालक म्हणजे आमचा आध्यात्मिक बाप. त्या बापाचं मान करायला, मान राखायला, मान द्यायला आम्ही आमच्या लेकरांना शिकवलं पाहिजे. आई म्हणजे आत्मिक आई आमची मंडळी आहे. आणि मग मंडळीचा, चर्चचा, मंडळीतल्या लोकांचा मान राखायला, मान करायला आम्ही आमच्या लेकरांना शिकवलं पाहिजे. म्हणजे मला सांगू द्या, आमच्या लेकरांचं आयुष्य वाढणार. आमचे आशीर्वाद देवाचे लोक आपल्या मुलांसाठी आम्ही कमवलेले, त्या आशीर्वादांचा उपभोग आपली लेकरं घेणार आहे. आमेन. हालेलुया. किती अद्भुत गोष्ट आहे. देवाचे लोकांनो, या गोष्टी आज मी तुम्हाला सांगत आहे त्या साधारण नाही. त्या आपल्या मुलांसाठी, आपल्यासाठी आशीर्वादाचा. म्हणजे बाप कसा असावा ते आपण पाहत आहोत. दुसरी गोष्ट, स्तोत्र संहिता याचा 34वा अध्याय आणि 11 वचन या ठिकाणी आपण वाचूया. बापाचं कर्तव्य आपल्या मुलासाठी काय? योग्य मार्गदर्शन. म्हणजे मार्गदर्शन काय करावं? पहिली गोष्ट आपण पाहिली, आपल्या मुलांना आई बापाचा मान राखायला आम्ही शिकवलं पाहिजे. दुसरी गोष्ट, स्तोत्र संहिताचा 34 अध्याय आणि 11 वचन, काय मार्गदर्शन आपल्या मुलांसाठी आम्ही करावं? यस. मुलांनो या माझे ऐका, मी तुम्हाला परमेश्वराचं भय धरायला काय करतो? शिकवतो. देवाचे लोक, एक बाप आपल्या मुलांना कोणतं शिक्षण देतो? तर परमेश्वराचं भय धरायला एक बाप आपल्या मुलांना शिकवतो. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बापाचं कर्तव्य काय शिक्षण द्यावं? बापानं काय शिक्षण द्यावं? आपल्या मुलांना काय मार्गदर्शन करावं? मुलांनो या, मी तुम्हाला देवाचं भय करायला शिकवतो. आपल्या लेकरांना, आपल्या मुलांना देवाचं भय करायला बापानं शिकवलं पाहिजे. देवाच्या लोकांनो, मला तुम्हाला सांगू द्या, कारण देवाचं भय धरल्यानं ज्ञानाचा प्रारंभ आहे. जो देवाचं भय धरतो त्याला आरोग्य मिळतं. जो देवाचं भय धरतो त्याला मान सन्मान मिळतो. जो देवाचं भय धरतो देव त्याला उत्तम आरोग्य देतो. जो देवाचं भय धरतो परमेश्वर त्याला आशीर्वादित करतो. जो देवाचं भय धरतो परमेश्वर त्याचं आयुष्य वाढवतो. देवाच्या लोकांनो, मला सांगू द्या, जर तुम्हाला असं वाटतं आपल्या लेकरांचं शरीर उत्तम असावं, उत्तम आरोग्य त्यांना मिळावं, तुम्हाला असं वाटतं की आमच्या लेकरांचं आयुष्य वाढावं, तुम्हाला असं वाटतं आमची लेकरं हे आशीर्वादित व्हावी, तुम्हाला असं वाटतं आमची लेकरं हे आशीर्वादामध्ये वाढली जावी, तुम्हाला असं वाटतं आमच्या लेकरांना घर आणि देवाचे लोक आणि देवाचे लोक पुष्कळ वर्ष आयुष्य, आणि तुम्हाला असं वाटतं की आमची लेकरं ही सर्व लेकरांमध्ये ही उच्च पदावरती असावी. जर तुम्हाला असं वाटतं तर मला तुम्हाला सांगू द्या, आपल्या लेकरांना देवाचं भय धरायला आम्ही शिकवलं पाहिजे. आमेन. हालेलुया. आपल्या लेकरांना देवाचं भय धरायला आम्ही शिकवलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड.
हा देवाचा आशीर्वाद आहे. देवा की ज्या गोष्टी आपण मला तुम्हाला समजून आपण पाहत आहोत त्या साधारण नाही, त्या अद्भुत आहे. पैसकाट त्या अद्भुत आहे आणि त्या आमच्यासाठी आशीर्वादाच्या अशा आहे. आणि म्हणून मला तुम्हाला समजू द्या, आपल्या मुलांसाठी आशीर्वाद कधी येतील ज्यावेळेस आम्ही त्या आपल्या मुलांना देवाचं भय करायला शिकू. Praise the Lord. आमेन. हालेलुया. Praise the Lord. मला तुम्हाला सांगू दे, तुमची लेकरं आज कुचकामी आहे. तुमची लेकरं ही योग्य मार्गात नाही. तुम्हाला असं वाटतं का आमची लेकरं ही आमचं ऐकत नाही? तुम्हाला असं वाटतं का आमची लेकरं ही योग्य ठिकाणी नाही, योग्य क्षेत्रात नाही? मला तुम्हाला सांगू द्या, पवित्र शास्त्र संत त्याप्रमाणे करा. आपल्या लेकरांना, आपल्या मुलांना देवाचं भय करायला शिकवा. आमेन. प्रेज द लॉर्ड. जी लेकरं देवाचं भय करतात, देव त्यांना मान, सन्मान आणि धन देतो. प्रेज द लॉर्ड. उत्तम आरोग्य देतो. पण नीतिसूत्रामध्ये अनेक आशीर्वाद आहे, पण ते आपण नंतर पाहूया. पुढची गोष्ट, योग्य मार्गदर्शन. कोणतं मार्गदर्शन पित्यानं, बापानं आपल्या मुलांना करावं? स्तोत्र संहिता याचा 78वा अध्याय आणि 4 वचन या ठिकाणी आपण वाचूया. स्तोत्र संहिता याचा 78वा अध्याय, Psalm 78 verse 4. स्तोत्र संहिता याचा 78वा अध्याय 4 वचन. यस. या गोष्टी आम्ही त्यांच्या वंशजापासून गुप्त ठेवणार नाही. त्या गोष्टी आमच्या वंशजापासून आम्ही काय करणार नाही? गुप्त ठेवणार नाही. यस. पुढं. तर परमेश्वराची स्तुती कृत्य, त्याचा पराक्रम आणि देवाचा पराक्रम आणि देवानं केलेली अद्भुत कृत्य पुढच्या पिढीला काय करणार आहे? सांगणार आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, आम्ही कशा प्रकारे आपल्या लेकरांना मार्गदर्शन करावं? पवित्र शास्त्र मला सांगतं 78 स्तोत्र 78 आणि त्याच्या 4थ्या वचनामध्ये ते पवित्र शास्त्र सांगतं की ज्या गोष्टी आम्ही अनुभवलेल्या, परमेश्वराच्या गोष्टी ज्या आम्ही अनुभवलेल्या, देवाचं जे सामर्थ्य आम्ही अनुभवलेल्या, देवाची महत्कृत्य जे आम्ही डोळ्यानं पाहिलेली आहे, तीच महत्कृत्य आम्ही काय करणार आहे? आम्ही आमच्या मुलाबाळांना सांगणार आहे. आणि म्हणाल हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, मला तुम्हाला सांगू द्या, आमच्या मुलांच्या मनावरती देवाचं सामर्थ्य कशा प्रकारे कार्य करतं हे आम्ही प्रगट केलं पाहिजे, हे आम्ही सांगितलं पाहिजे. देवाच्या लोकांनो, मला तुम्हाला सांगू द्या, आम्ही आमच्या पुढच्या वंशजाला काय करणार आहे? परमेश्वराची स्तुती कृत्य, जी देवाची कृत्य आहे, स्तुती करण्याजोगी कृत्य आहे, ती कृत्य आम्ही आमच्या लेकरांच्या, आमच्या मुलांच्या अंतःकरणावर काय केली पाहिजे? बिंबवली पाहिजे. आमेन. हालेलुया. स्तुती कृत्य आज आपल्या मनाला, आपल्या अंतःकरणाला आम्ही विचारूया की देवाची स्तुती कृत्य आम्ही किती आमच्या लेकरांच्या मनावरती बिंबवली आहे? ज्या स्तुतींद्वारे, म्हणजे जी देवाची स्तुती कृत्य आहे, ज्याच्याद्वारे आम्हाला असं वाटतं की नाही, आम्ही देवाचं स्तुती केलं पाहिजे, आम्ही देवाचं स्तवन केलं पाहिजे, आम्ही देवाचे उपकार केले पाहिजे. लक्षात ठेवा, दैनंदिन रोज रोज परमेश्वर आमच्या जीवनामध्ये कार्य करतो, चमत्कार करतो. ती स्तुती कृत्य आणि आमच्या लेकरांवरती बिंबवली पाहिजे. आमेन. हालेलुया. पुढं सुंदर लिहिलं आहे, त्याचा पराक्रम आणि त्यानं केलेली अद्भुत कृत्य पुढच्या पिढीला आम्ही सांगू.
देवाचे लोकं आमच्या लेकरांच्या अंतःकरणामध्ये देवानं केलेले पराक्रम हे आम्ही सांगितले पाहिजे. देवाचे लोकं देवाचा पहिला खरा पराक्रम आणि कसे पराक्रम आहे. पण मला तुम्हाला सांगू द्या, ज्यावेळेस इस्रायल लोक 450 वर्ष आणि मग गुलामगिरीमध्ये होते, त्यावेळेस परमेश्वरानं बायबल मला सांगतं देवाच्या लोकांनो एक आणि मग पुढारी आणि त्यांच्यासाठी तयार करायला सुरुवात केली. मग तो पुढारी आणि मग तो घोड होता, तो मोशे होता. मोशेच्या जन्मापासून मोशेच्या मागे मृत्यू लागला होता आणि बायबल मला सांगतं देवाचे लोकं मोशेच्या आईनं आणि मग तो लहान असताना देवाचे लोकं त्याला आणि मग एका पाण्यामध्ये सोडलं, नदीमध्ये सोडलं आणि तो फारच्या कन्येला भेटला. मला तुम्हाला सांगू द्या, देव त्या ठिकाणी त्याची तयारी करत होता आणि परमेश्वराचं कृत्य पहा, परमेश्वराचं पराक्रम पहा. परमेश्वरानं मृत्यूपासून त्या मोशेचा बचाव केला आणि इस्रायलाचा पुढारी बनवला आणि फारोच्या समोर त्याला उभं केलं. आणि मला तुम्हाला सांगू द्या, ज्यावेळेस मोशेनं त्या फारोच्या खवडीतनं इस्रायल लोकांना सोडून तांबड्या समुद्राच्या पुढे आणलं, बायबल सांगतं पुन्हा फारोचे सैन्य इस्रायलच्या मागे लागले, इस्रायलच्या मागे मृत्यू. बायबल सांगतं मोशेनं आपली खाटे घेतली, ती उगारली, समुद्रावरती उगारली, समुद्रावरती मारली. बायबल सांगतं तो समुद्र 2 भागामध्ये दुभागला. आमेन. मोठा पराक्रम. नैसर्गिक नियम मोशेच्या काठीच्या द्वारे तुटला गेला. आमेन. काय नैसर्गिक नियम? समुद्र 2 भागामध्ये कधीच विभागू शकत नाही. आमेन. दुसरा नैसर्गिक नियम तोडला तो पेत्र. काय हो? पेत्र पाण्यावरती चालला. पहिला नैसर्गिक नियम काय होता? पवित्र शास्त्रामध्ये जो तुटला गेला तो म्हणजे समुद्र 2 भागामध्ये विभागला गेला. त्या मोशेचा विश्वास देवावरती होता, पण परमेश्वरानं मोशेला गोठ्यामध्ये असतानापासून देव त्याच्या सोबत होता. घडवला कोणासाठी? इस्रायल लोकांसाठी देव घडवला. हा देवाचा पराक्रम किती अद्भुत आहे. त्याच्या आईनं त्याला नदीमध्ये सोडलं, पाण्यामध्ये सोडलं. त्या पाण्यामध्ये अनेक देवाचे लोक उंच लाटायला असतील, पण तरी देव त्या मोशे सोबत होता. आणि तो फारोच्या कन्येला सापडला, राजमहलामध्ये गेला, देवाला त्याला सहाय्य केलं. मला तुम्हाला सांगू द्या, देव त्याची पराक्रम ही आमच्या मुलांच्या मनावरती आम्ही बिंबवली पाहिजे. बाप कसा असावा? एक बाप आपल्या मुलांना परमेश्वराच्या पराक्रमाबद्दल सांगणार असला पाहिजे. आमेन. देवाचा पराक्रम सांगा. काय पराक्रम होता? देवानं तांबड्या समुद्रावर वेगळं केलं आणि त्या इस्रायल लोकांना तिथून बाहेर काढलं. आमेन. हालेलुया. जर तुम्ही पुढे गेला निर्गमाच्या ग्रंथामध्ये 16 अध्याय 15-16 वचन अध्याय काढला, जर तिथं लिहिलंय तांबड्या समुद्राच्या पलीकडे गेल्यानंतर 3 दिवसाची वाळवंटी भागात त्यांनी वाटचाल केली आणि सगळ्या लोकांचं पाणी संपलं. आता ते मोशे विरुद्ध कुरकुर करू लागले. आणि तिथं होतं बरं होतं, आम्हाला पाणी प्यायला तरी मिळत होतं. थोडस पुढे आलं, पाण्याचा मोठा डबका त्यांना भेटला, ते पाणी प्यायला गेले, ते पाणी कडू. आता मोशेला प्रश्न पडला, काय करावं? मोशेने गुडघे टेकले, प्रार्थना करायला सुरुवात केली. बायबल सांगतं परमेश्वरानं मोशेला एक वनस्पती दाखवली आणि ती सांगितली ती थोड आणि त्या कडू पाण्यामध्ये टाक. बायबल सांगतं परमेश्वराचा पराक्रम पहा, परमेश्वराचं कार्य पहा. ते देवाची वनस्पती तोडली, त्या पाण्यात टाकली, ते कडू पाणी गोड मध्ये बदललं. आमेन. हा देवाचा पराक्रम आहे. हा पराक्रम आपल्या मुलांच्या अंतःकरणावरती आम्ही बिंबवला पाहिजे, सांगितलं पाहिजे. देव आमचा देव कसा पराक्रमी परमेश्वर. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पराक्रम करणारा तो देव आहे. पराक्रम आणि त्याने केलेले अद्भुत कृत्य. काही अद्भुत कृत्य आहे. बंद करून ठेवा, स्विच ऑफ करून ठेवा. ही अद्भुत कृत्ये आणि आमच्या मुलांच्या
अंतःकरणावर बिंबवली पाहिजे, त्यांना सांगितली पाहिजे. तर मला तुम्हाला सांगू द्या, आमची लेकरं देवाचे लोकं जे आम्ही कमवलेले आहे त्याचा उपभोग घेतील, त्यांचं आयुष्य वाढणार आहे. आमेन म्हणाल का? हालेलुया. आपल्या लेकरांचं आयुष्य वाढू द्या. देवाचे लोकं ही शोकांतिका आहे की आज मी अनेक अशी मुलं पाहिली आहेत की ज्यांचे आई वडील अजून देखील आहेत. मुलाचं वय 35-40 झालं, हार्ट अटॅक होऊन गेले, ऍक्सिडेंट मध्ये गेले, दारूच्या व्यसनाद्वारे मेले, चुकीच्या मार्गात गेल्यामुळं मेले, चुकीची मैत्री त्यांची झाली, त्या मैत्रीच्या द्वारे भांडणं झाले, त्या भांडणामध्ये अनेक तरुणांचं मृत्यू झालेला आहे. ही शोकांतिका आहे. बाप जाण्याच्या अगोदर लेकरं आत्ताच्या काळामध्ये मरत आहे. ही शोकांतिका आहे. पण आपल्या मुलांचं आयुष्य हे वाढलं पाहिजे. कधी वाढणार आहे? ज्यावेळेस परमेश्वराच्या पराक्रमाबद्दल त्यांच्या अंतःकरणामध्ये आम्ही बिंबू. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, परमेश्वराचं सामर्थ्य हे कशा प्रकारचं कार्य करू शकतं हे ज्यावेळेस आम्ही आपल्या मुलांच्या अंतःकरणावर बिंबू, आमच्या लेकरांचं आयुष्य वाढणार आहे. आम्ही प्रेज द लॉर्ड. देवाचं सामर्थ्य कशा प्रकारे कार्य करतं हे आमच्या मुलांना आम्ही सांगितलं पाहिजे, शिक्षण त्याचं दिलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. मोठ्या मुलगा प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक बाप कसा असावा? आजच्या दिवसामध्ये आपण पाहत आहोत, फादर डेच्या दिवशी एक बाप कसा असावा. आज नाण्याची दुसरी बाजू पाहू. एक बाप देवाचं पराक्रम, देवाचं सामर्थ्य, देवानं केलेले अद्भुत कृत्य मुलांच्या अंतःकरणावरती बिंबवण्याच्या ऐवजी उलट पक्षी देवाचं सामर्थ्य तो बापच विसरून बसला. बाप काय करतो माहितीये का? तो स्वतःचा नाश करत नाही, तर स्वतः सोबत आपल्या मुलांचा पण तो नाशाचं कारण ठरतो. लक्षात ऐकणाऱ्या बापांनो तुम्ही लक्षात ठेवा, तुम्ही जर देवाचं सामर्थ्य विसरला असाल, देवाचा पराक्रम तुम्ही विसरला असाल, देवाची अद्भुत कृत्य तुम्ही विसरला असाल, पण लक्षात ठेवा तुम्ही स्वतः एकट्या नाशाचं कारण होत नाही, तर आपल्या समवेत आपल्या मुलांचं नाशाचं कारण देखील तुम्ही ठेवू शकता. आणि म्हणून मला तुम्हाला सांगू द्या काय पवित्र शास्त्रामध्ये लिहिले आहे. आजच्या या फादरच्या दिवशी मी पाहतो की देवाचा पराक्रम, देवाचं सामर्थ्य, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे देवाचं सामर्थ्य हे आम्ही आमच्या मुलांना देवाच्या सामर्थ्याबद्दल शिक्षण देऊ शकतो. आम्ही दिलं पाहिजे की देवाचं सामर्थ्य कशा प्रकारे आमच्या जीवनात कार्य करतं. एखादा आजार झडला तर तो आजार देवाचं सामर्थ्य आमचं घालवणार आहे. जर आम्ही कर्जात आहोत तर तो देव त्याचं सामर्थ्य आम्हाला त्या कर्जातून बाहेर काढणार आहे. जर आम्ही आणि मग कुठल्या क्षेत्रामध्ये आम्ही महाग असेल, तो परमेश्वराचं सामर्थ्य त्या क्षेत्रामध्ये आम्हाला कसं पुढे नेईल या सामर्थ्याबद्दल आम्ही आपल्या मुलांना शिक्षण दिलं पाहिजे. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. शिक्षण द्या आपल्या मुलांना, देवाच्या सामर्थ्याबद्दल आपल्या मुलांना मार्गदर्शन करा. आज गरज आहे मुलांना, त्या मार्गदर्शनाची गरज आहे. देव काय आहे, परमेश्वर काय आहे हे आपल्या मुलांना समजलं पाहिजे. देवाची अद्भुत कृत्य त्याने जी केलेली आहे ती आपल्या मुलांना समजली पाहिजे. मोठी मोठी अद्भुत कृत्य पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेली आहे. ती एक एक निवडून सांगण्यापेक्षा प्रत्येक देवाचं कृत्य जे आहे ते महान आहे, हे आम्ही आपल्या मुलांना सांगितले पाहिजे. अनेक आई वडील म्हणतात का रोज रोज कुठली गोष्ट सांगू आम्ही, सांगून आम्ही थकलो. पण मला तुम्हाला सांगू द्या, अशी असंख्य कृत्य जी देवानं केलेली आहे ती पवित्र शास्त्रामध्ये आहे, ती आमच्या मुलांच्या अंतःकरणावर आम्ही काय केली पाहिजे, बिंबवली पाहिजे. आमेन. प्रेज द लॉर्ड. लक्ष आहे
यस, मोठ्या म्हणा प्रेज द लॉर्ड. ती बिंबवली पाहिजे. पुढची गोष्ट, दुसरी गोष्ट, पहिली गोष्ट, एक बाप कसा असावा? एक बाप आपल्या मुलाचा शिक्षक, मार्गदर्शक बनावा. दुसरी गोष्ट, एक बाप आपल्या चांगल्या मुलांसाठी चांगल्या आयुष्याचं उदाहरण देणं गरजेचं आहे. यावेळेस दुसरे कोरिंथीयराचं पत्र, याचा 3रा अध्याय 2 आणि 3 वचन वाचूया. दुसरे कोरिंथीयराचं पत्र, याचा 3रा अध्याय 2 आणि 3 वचन मोठ्याने वाचा. यस, दुसरे कोरिंथीयराचं पत्र, याचा 3रा अध्याय 2 आणि 3 वचन. यस, तुम्हीच आमचे हा फास्ट. यस, दुसरे कोरिंथीयराचं पत्र 3रा अध्याय 2 आणि 3 वचन. तुम्हीच आमचे पत्र तुम्हीच आमचे पत्र आमच्या अंतःकरणावर लिहिलेले, आमच्या अंतःकरणावरती बिंबवलेले, सर्व माणसांना कळलेले सर्व माणसांना कळलेले व त्याने विचारलेले व त्यांनी वाचलेले असे आहे. पुढं शाईने नव्हे शाईने नव्हे तर सदाजीवी तर सदाजीवी देवाच्या आत्म्याने देवाच्या आत्म्याने कोरलेले दगडी पाठावर नव्हे तर मांसमय अंतःकरण रूपी पाठावर कोरलेले आमच्या सेवेच्या योग्य तयार झालेले ख्रिस्ताचे पत्र असे तुम्ही प्रसिद्ध आहात. आमेन. प्रेज द लॉर्ड. एक बाप आपल्या मुलांसमोर, एका बापाचं आयुष्य हे आपल्या मुलांसाठी उत्तम असं उदाहरण असलं पाहिजे. आम्ही मुलांना मोठा प्रेज द लॉर्ड. एक बाप किंवा एका बापाचं आयुष्य, एका बापाचं जीवन, एका बापाची लाईफस्टाईल, एका बापाची वागणूक, एका बापाचं बोलणं, एका बापाचं पाहणं, एका बापाची प्रार्थना, एका बापाचं चर्चला जाणं, एका बापाचं देवाला भय धरणं, देवाचं भय धरणं, एका बापाचं देवाला देणं, हे सगळं आपल्या मुलांसाठी उत्तम अशा प्रकारचं उदाहरण असलं पाहिजे. आम्ही हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कारण आम्ही ख्रिस्ताचे पत्र आहोत. पण ते पत्र कधी आत्म्याच्या द्वारे लिहिले गेले. आम्ही मग आत्म्याच्या द्वारे लिहिले गेले म्हणजे काय? आत्म्याच्या गोष्टी जो पवित्र आत्मा मला सांगतो त्या गोष्टी जसं आम्ही करू ते गोष्टी आमच्या मुलांसाठी एक उदाहरण असलं पाहिजे. आमेन. प्रेज द लॉर्ड. तर आमचं शिव्या धरण, आमच्या वाईट गोष्टी करणं, आमचं कामाला न जाणं, बापांनो नीट लक्षपूर्वक ऐका, आमचं वाईट नजरेने इतरांना पाहणं, आमच्या नजरेनं इतरांना खालच्या दर्जे, जसं आमचं जीवन असणार आहे त्याप्रमाणे आपल्या लेकरांवरती काय होणार आहे त्याचा परिणाम होणार आहे. आमची नजर चांगली, आमची मुलं चांगलं पाहणार आहे. आम्ही म्हणाल हालेलुया. आमचं बोलणं चांगलं, आमची मुलं चांगल्या प्रकारे बोलतील. प्रेज द लॉर्ड. आमचं जीवन, आमचं आयुष्य आपल्या मुलांसाठी उदाहरण असलं पाहिजे. वचन आम्हाला सांगतं की आम्ही जीवन कसं जगावं. हे जे वचन आहे ते आम्हाला सांगतं आम्ही जीवन कसं जगावं. आमची लेकरं रोज आम्हाला वाचत असतात. देवाच्या लोकांना मला सांगू द्या, आमची लेकरं आम्हाला रोज वाचत असतात. आवाज हळू का? लक्ष द्या. आमची लेकरं रोज आम्हाला काय करत असतात? वाचत असतात. मग आमचं आयुष्य आपल्या मुलांसाठी कसं असलं पाहिजे?
हा मला तुम्हाला सांगू द्या, आमचा जोएल जसं मी रोज प्रार्थनेला बसतो, तो रोज येऊन आमच्या शेजारी प्रार्थनेला बसतो. आम्ही त्याच्यासाठी ते उत्तम उदाहरण आहे. पवित्र शास्त्र मी वाचतो, तो देखील त्याचं बायबल काढतो. भले त्याला 5 वर्षाचा त्याला वाचता येत नाही, तरी तो करत असतो. एक उत्तम उदाहरण त्याच्यासाठी आहे. कारण लेकरं ही आपल्याला काय करत असतात, वाचत असतात. म्हणून आमचं आयुष्य आपल्या मुलांसाठी एक उत्तम उदाहरण असलं पाहिजे. आम्ही योग्य पाहावं, आमची मुलं देखील योग्य पाहणार. आम्ही योग्य प्रकारे वागावं, आमची लेकरं देखील योग्य प्रकारे वागणार. देवाच्या लोकांनो, आम्ही योग्य प्रकारे देवाच्या लोकांनो आमच्या मंडळीतल्या लोकांबरोबर वागावं, आमची लेकरं देखील योग्य प्रकारे आमच्या मंडळीत वागतील. आम्ही दर रविवारी देवाच्या मंदिरात आलो पाहिजे. आमच्या लेकरांना देखील मंदिरात येण्याची गोडी लागणार आहे. देवाच्या लोकांनो, आमचं आयुष्य आपल्या मुलांसाठी एक उत्तम उदाहरण असलं पाहिजे. आमेन. प्रेज द लॉर्ड. पुढची गोष्ट, एक बाप कसा असावा. पुढचं उत्तम उदाहरण म्हणजे तिसरी गोष्ट, 1 तिमोथी याचा 5वा अध्याय आणि 8 वचन आपण काढूया. 1 तिमोथीचं पुस्तक याचा 5वा अध्याय आणि 8 वचन. यस, 1 तिमोथी 5वा अध्याय 8 वचन. पहिले तिमोथीचं पुस्तक याचा 5वा अध्याय आणि त्याचं 8 वचन. यस, जर कोणी त्याची जर कोणी स्वकीयांची व आपल्या घराची विशेष करून आपल्या घराची तरतूद करत नाही. लक्षपूर्वक ऐका, परत वाचा. काय लिहिले समजून घेऊया. बेट बाप कसा असावा, उत्तम उदाहरण काय. जर कोणी स्वकीयांची व विशेष करून आपल्या घराची तरतूद करत नाही, तर त्यानं विश्वास नाकारलेला. माणूस विश्वास न ठेवणाऱ्या माणसाला, तो मनुष्य विश्वास न ठेवणाऱ्या व्यक्तीपेक्षा कसा आहे, वाईट आहे. हालेलुया. एक बाप कसा असावा, एक बाप आपल्या कुटुंबाचा पुरवठा करणारा असला पाहिजे. आमेन. हालेलुया. एक बाप आपल्या मुलांचा पुरवठा करणारा असावा. बायबल सांगतं आपल्या स्वकीयांची, आपल्या घरातल्या लोकांची तरतूद करणारा बाप असला पाहिजे. आमेन. नाहीतर दुसरा बाप, दुसऱ्या बापांसारखं आम्ही नसावं. आम्ही बायबल पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेल्या बापासारखं असावं. कसं, आमच्या मुलांचा पुरवठा करणारा आम्ही असलं पाहिजे. आमेन. प्रेज द लॉर्ड. एक बाप कसा असावा, आपल्या कुटुंबाचा पुरवठा करणारा, आपल्या कुटुंबाचा पुरवठा करा. आपल्या लेकरांचं, मला तुम्हाला सांगू द्या, देवाच्या कोण ज्या गरजा आहे, आपल्या कुटुंबाच्या ज्या गरजा आहे, त्या गरजा पुरवणारा बाप असला पाहिजे. आपल्या कुटुंबाची काळजी घेणारा, आपल्या कुटुंबाच्या सर्व गरजा देवाची पुरवणारा एक बाप असला पाहिजे. कुटुंबाची काळजी घेणारा बाप असला पाहिजे. उत्तम उदाहरण. देवाच्या लोकांनो, उत्तम बाप बनण्यासाठी, आपल्या कुटुंबाचा पुरवठा करण्यासाठी स्वतःच्या मनाची तयारी असली पाहिजे. कष्ट करण्याची, उत्तम बाप बनून दाखवा. आजचा फादर डे तो आशीर्वादित कधी होणार आहे, ज्यावेळेस एक बाप आपल्या मुलांसाठी पुरवठा बनणार आहे. आमेन. पुरवठ्याचा स्रोत तो बनणार आहे. तो स्वतः कष्ट करेल, स्वतः काम करेल आणि आपल्या मुलांचा पुरवठा करेल. तो खरा आणि उत्तम असा बाप बनणार आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. देव आपको तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. यावेळेस आपण उठून उभा राहूया. थँक यू जीसस.
थँक यू लॉर्ड. यावेळेस आपले डोळे आपण बंद करूया.